नमस्कार, मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत। खूप घाई आहे आणि स्वयंपाकाला काही सुचत नाही आहे किंवा पाहुणे आले आहेत घरी आणि काय बनवू असा प्रश्न सर्वांनाच पडतो। तर आज आपण ही शेवभाजी जी बनवतोय ना ती अगदी झटपट अगदी लगेच बनते। तर खरंच तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवाल। तर चला मग मंजुषास किचनमध्ये लगेच बनवू शेवभाजी। तर लेट्स गो। तर शेवभाजी बनवण्यासाठी सर्वात आधी एक टोमॅटो घेतलेला आहे मी आणि मोठं टमाटर आहे, तर त्याची आपण पेस्ट तयार करून घेऊ। आणि इथे मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या आहेत, कोथिंबीर आहे। तर असं मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा। तर आता मस्त असं एका कढईमध्ये आपण तेल टाकू, आपल्या आवडीनुसार टाका। तर इथे 3 पड्या मी तेल टाकलेलं आहे आणि तेल छान असं तापू द्यायचं आहे। आणि तेल छान तापल्यानंतर आपल्याला इथे जिरं आणि मोहरी टाकायची आहे। जिरं मोहरी छान फुलू द्यायचं आणि नंतर मग आता इथे आपण ज्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या बारीक अशा चिरलेल्या आहेत त्या टाकून द्यायच्या आहे। आणि नंतर आता आपल्याला हा मोठा कांदा आपण बारीक असा चिरलेला होता, कापून ठेवलेला होता, तो आता आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे आणि याला परतवायचा आहे की जोपर्यंत त्याचा रंग बदलेल तोपर्यंत। तर ही एवढी साधी सोपी रेसिपी आहे। अगदी कुणीही आपल्या घरी पाहुणे आले तर लगेच आपण विचारात पडतो की आता काय स्वयंपाक बनवू आणि मसाला वाटायला सुद्धा आता घाई आहे, तर लगेच ह्याप्रमाणे तुम्ही भाजी बनवा, अगदी तुम्हाला खरंच आवडेल। तर इथे 2 चमचे मी एका वाटीमध्ये लाल मिरची पावडर घेतलेली आहे, 1.5 चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि एका साईडला कांदा सुद्धा करपत आहे। आणि हा आहे सब्जी मसाला, तुम्ही कोणताही सब्जी मसाला मार्केटमध्ये मिळतो तो घेऊ शकता। तर आता 1 चमचा घेतलेला आहे मी आणि त्याच्यात असं पाणी टाकायचं थोडं आणि त्याला ओलं करून घ्यायचं, म्हणजे छान असा आपण मसाला वाटतो त्याप्रमाणे वाटण तयार होते। तर तेलामध्ये छान असा हा कांदा करपलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो आता आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे। तर हे बघा किती छान असा रंग आलेला आहे आपण जो मसाला तयार करून घेतला आहे वाटीमध्ये त्याला। तर आता मिक्स करायचा आहे, अगदी जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही पण नक्कीच ही भाजी बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खरंच नक्कीच आवडेल। आणि अजून तुम्ही मंजुषास किचन चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा मंजुषास किचनमध्ये छान छान नवनवीन रेसिपीज। तर आता आपण हे बघा, तुम्ही बघू शकता आता छान असा हा मसाला आपण मस्त असा झालेला आहे तो। तर आता त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं असं पाणी टाकून घेऊ, म्हणजे छान असं त्या भाजीला म्हणजे त्या मसाल्याला तेल सुटेल। तर आता आपण जे पेस्ट केलेली आहे टोमॅटोची ती आता आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायची आहे। तर हे बघा आता आपण ही जी पेस्ट केलेली आहे ती आपण आता टाकून देऊ आणि अशा प्रकारे आपला हा मसाला आता संपूर्ण तयार झालेला आहे आणि छान असा सुगंधही येत आहे मस्त असा। तर आपल्याला ही भाजी केवढी पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर आपण आता याच्यामध्ये असं मिक्स करून घेऊ आणि नंतर आता आपल्याला हवं तेवढं आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ। आणि तुम्हाला जर याच्यामध्ये शेवभाजी बनवतोय आपण, कुणी जाड शेव टाकते भाजीमध्ये, कुणी असे बारीक शेव आवडतात कुणाला, त्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेव हे टाकू शकता। तर आता आपण आपल्या आवडीनुसार म्हणजे आपल्याला जेवढी घट्ट किंवा पातळ भाजी पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घेऊ भाजीमध्ये आणि छान असा तेलही सुटलेला आहे मसाल्याला। तर आता आपल्याला हवं तेवढं मी आता इथे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर आता छान अशी उकळी येऊ द्यायची आणि मग आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर भाजीला रंग येईल अशी हळद टाकायची आहे। अगदी साधी सिंपल ही रेसिपी आहे, काही आगळे वेगळे असे मसाले लागत नाहीत। आणि आता गॅस कमी करून आपल्याला आता एक उकळी काढून घ्यायची आहे। आता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि अशा उकळीतच आपल्याला शेव टाकायचे आहे। तर हे जाड शेव घेतलेले आहे मी आणि ते आता टाकत आहे, तुमच्या आवडीनुसार शेव टाका, तुम्हाला जसे भाजी पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल तेवढे। जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर जास्त शेव टाका आणि जर पातळ भाजी हवी असेल तर कमी टाका किंवा असा मसाला राहू दिला आणि नंतर सुद्धा आपण म्हणजे प्लेटमध्ये जेव्हा भाजी वाढतो तेव्हा पण आपण शेव टाकू शकता, पण मी भाजीतच टाकते कारण छान अशी स्वादिष्ट अशी भाजी तयार होते।
म्हणून मला असंच आवडते. तर आता आपण याच्यात माझ्या आवडतीची ही हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेऊ. किती छान सुंदर अशी दिसायलाही सुंदर आणि स्वादाला खूप अप्रतिम अशी ही भाजी तयार होते. तर तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा. ह्या प्रकारची भाजी अगदी झटपट तयार होते. तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच. तर तोपर्यंत बाय.